मी बाहीला अस्तर लावून घेतलेला आहे। जसं आपण नेहमी लावतो तसं अस्तरची बाही आहे। पैठणी साडीवरच्या ब्लाऊजला डिझाईन दाखवते मी बाहीला। तर बघा कशी करायची, अगदी साधी सोपी आणि कमी वेळेत आणि पटकन होणारी डिझाईन दाखवणार आहे मी। तर ही पूर्ण बाहीचं माप दाखवते मी तुम्हाला। उंची आहे 9 इंच, सॉरी 9.5 इंच। आपला अजून वरती अर्धा इंच जाणार आहे जोडण्यात, म्हणून हे 10 इंच आहे। तर एवढी राहणार आहे 9.5 इंच बरोबर। तर घडी घेतली मी 9.25 ची, रुंदी घेतलेली आहे 6 इंच रुंदी आहे, 1.5 इंच मार्जिन आहे। आणि या साईडची बाही आहे माझी ब्लाऊजची। याचा मी पाठीमागचा भाग पण मी एंड स्क्रीनला लावणार आहे, तो पण बघा। डिझाईन खूप छान केलेली आहे मी। तर आता बघा याला आपण कशी डिझाईन करायची आहे बघा। अगदी मी सोपं आपण जे नेहमी अस्तर लावून घेतो तसं लावून घेतलेलं आहे। आता ही माझी साडीचा तुकडा घेतलाय काढून मी साडीमधला। तर उलट सुलट बघून एक कडेने टीप मारून घ्यायची अगोदर या सुट्ट्या पदरावर। हे मी डबल फोल्ड असं करून घेऊन टीप मारलेली आहे। या सुट्टे जे पदर दिसतात त्याच्यावरून टीप आणली। त्याला जरा प्रेस करून घ्यायचं असं, नको ओढून। परत एकदा असं मशीनवरच दाब मारून घ्यायचा असा। आणि छान घडी झालेली असते आपली। मग या पद्धतीने हे काठ कापून टाकूया आपण। छान अशा रुंद गाड्या घालायच्या, टिपा अशा, सॉरी प्लेट किंवा चुने, जे तुम्ही काय म्हणत असाल ते, एक सारख्या सगळ्या घालून घ्यायच्या। समान अंतरावर प्लेट घालायची ही। तर ही जी नवीन प्लेट घेणार आहोत आपण, ती बरोबर या सुईमध्ये म्हणजे या प्लेटच्या खाली सापडली पाहिजे। अशा पद्धतीने मारायच्या, म्हणजे एकसारख्या अगदी इस्त्री केल्यासारख्या प्लेट दिसतात।
पद्धतीने झालेले दोरे कट करून टाकायचे हे. आणि ब्लाउज उलटा ठेवून ब्लाउजच्या खाली टाकायची ही फ्रिल आपली आणि टीप मारून घ्यायची. आता याच्या शेजारून अजून एक टीप मारून घ्यायची. अशी म्हणजे हे घट्ट बसतं. आणि आता आपल्याला लेस लावायचे. लेसच्या दुसऱ्या किनारीवरून पण टीप मारायची म्हणजे अशी उचलत नाही, पलटी पडत नाही. बघा किती छान सुंदर कमी वेळेत डिझाईन आपली झालेली आहे, कमी खर्चात झालेली आहे. तर तुम्ही पण अशी डिझाईन करून बघा, खूप आवडेल तुमच्या पण कस्टमरला. आणि अगदी परफेक्ट बसते. किती सुंदर झाले बघा सॉरी डिझाईन. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.